Good morning, students. Today we are going to learn practice set 1.1 from topic similarity. In previous video, we studied the ratio of areas of two triangles and its conditions 1 and condition 2. So take first example from practice set 1.1. Example is base of a triangle is 9 and height is 5. Base of another triangle is 10 and height is 6. Find the ratio of areas of these triangles. दोन त्रिकोणांचे बेस आणि हाईट दिलेलं आहे आणि तुम्हाला त्या दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो फर्स्ट राईट द गिवन इन्फॉर्मेशन. गिवन काय आहे बघा गिवन त्यामध्ये. तर मला फॉर फर्स्ट ट्रायंगल फर्स्ट बेस सपोज B1 is equal to 9 and height H1 is equal to 5. आपण जो पहिल्या कंडिशन त्रिकोण दिला त्याला आपण त्रिकोण 1 म्हणलं. सेकंड ट्रायंगल आहे फॉर ट्रायंगल सेकंड बेस B2 is equal to 10 and height H2 is equal to 6. हे आपल्याला दिलेलं आहे. आता आपल्याला त्यांचा एरियाचा रेशो काढायचा आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल 1 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल 2. इन प्रिवियस लेक्चर आपण बोललेलं आहे की जो रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल इज द प्रोडक्ट ऑफ द बेस अँड हाईट ऑफ द रिस्पेक्टिव्ह ट्रायंगल्स. या दोन त्रिकोणांच्या पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या प्रमाणात असो. सो मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल A1 is equal to B1 into H1 upon the area of second triangle is B2 into H2. Put the values is equal to B1 9 into H1 5 upon B2 10 H2 6 है, which is equal to 5 1s are 5, 5 2s are 10, 5 एक बाद 5 दूनी 3 दूनी 7, 3 2s are 6, 3 3s are 9, 3 दूनी 7, 3 3 9. आता इथं भाग जात नाही. इथं 3 into 1 upon 2 into 2 राहतील. So which is equal to 3 into 1 3 and 2 into 2 4. So ratio of areas of these two triangles means area of triangle 1 upon area of triangle 2. हा तो रेशो आलेला आहे. तो रेशो किती येईल 3/4. This is the your answer. Then take example number 2. In figure BC perpendicular AB. हा BC perpendicular AB आहे इथं. AD perpendicular ABच. AD हा AB ला perpendicular म्हणजे BC and AD perpendicular to AB respectively. So BC is equal to 4. तुम्हाला 4 दिलेला आहे and AD is equal to 8 हे डिस्टन्स दिलेलं आहे. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड एरिया ऑफ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता तुम्ही तिथं ऑब्झर्वेशन केलं तर त्या दोन जे ट्रायंगल आहेत ट्रायंगल इथं इन ट्रायंगल ABC BC perpendicular AB and in triangle A
DB AD परपेंडिक्युलर AB हे तुम्हाला गिवन आहे, दिलेलं आहे इथं. याच्यावर आपलं लक्षात येतं की जो बेस जो आहे हा बोथ ट्रायंगल्स आर इक्वल. दोन्ही त्रिकोणांचा जो पाया आहे तो पाया इथं इक्वल आहे, कारण इथं BC परपेंडिक्युलर AB, सो BC इज द हाईट ऑफ triangle ABC and here AD is the height of triangle ADB. Then we know the condition in previous lecture. If the base is equal, then the area of ratio of areas of two triangle is equal to the ratio of its corresponding heights. From this we write here base is equal, therefore area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to base equal असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा रेशो जो आहे तो हाईटच्या प्रमाणात असतो, BC अपॉन AD. पुट द व्हॅल्यूज. BC इज इक्वल टू 4 and AD is equal to 8. 4 1s are 4, 4 2s are 8. So area of triangle ABC upon area of triangle ADB is equal to 1 upon 2. Example number 3. In adjoining figure, segment PS perpendicular segment RQ. मतलब PS perpendicular RQ दिलेला आहे. PS perpendicular RQ दिलेला आहे, RS दिलेला आहे, RQ. सेगमेंट QT हा सेगमेंट परपेंडिक्युलर सेगमेंट PR दिलेला आहे. इफ RQ इज इक्वल टू 6, RQ हे अंतर 6 आहे, PS ही 6 आहे. तुम्हाला PR 12 दिले, PR इक्वल 12 हे अंतर, P पासून R पर्यंत अंतर 12 आहे. आणि तुम्हाला QT म्हणजे आपल्याला हाईट काढायची. आता आपण जर या दिलेल्या किमती बघितल्या तर इथं आपल्याला ट्रायंगल PQR तर आपण हा विचारात घेतला, ट्रायंगल PQR आणि QT परपेंडिक्युलर PR घेतलं तर PR हा बेस होईल आणि QT ही हाईट होईल. म्हणजे आपलं असं येता येईल एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, किंवा एरिया ऑफ ट्रायंगल इथं एरिया ऑफ ट्रायंगल PQR घेतोय आपण, तर PQR PR हा बेस येईल आणि QT तिची हाईट येईल. इथं हे गिवन आहे आपलं QT परपेंडिक्युलर PR, QT परपेंडिक्युलर PR and PS perpendicular RQ. दिस इज गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे. याच्यावर आपल्याला इथं त्रिकोण PQR चा एरिया बरोबर हा बेस इंटू हाईट अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR घ्या आपल्याला. आता इथं आपण हा ट्रायंगल हा PQR बघितला, हा बेस PR घेतला. जर आपण असा PQR बघितला ट्रायंगल PQR तर हा बेस होईल. हा जो RQ आहे तो RQ हा बेस होईल, RQ इंटू हाईट PS होईल. ट्रायंगल तोच आहे.
सो एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे हे 1 होईल. एकाच त्रिकोणाचा एरिया आहे 1 अपॉन 1 येतील. तर आपण व्हॅल्यू पुटअप केल्या तर पी आर किती आहे 12 इंटू क्यू टी आपल्याला शोधायचे आहे अपॉन आर क्यू 6 आहे इंटू पी एस ही हाईट 6 आहे. आता इथं आपल्याला तिरकस भाग जाईल 6 1 6 6 2 12. जर आपण इथं हे 6 जे आहेत ते इकडे घ्या म्हणजे हे किंवा इथं भाग आला किंवा नंतर भाग आलवा किंवा आता भाग आला 2 1 2 2 3 6 म्हणजे इथं असे राहील 1 अपॉन 1 इज इक्वल टू 1 इंटू क्यू टी मीन्स क्यू टी अपॉन 3 इंटू 1 3 आलं. आता आपल्याला क्यू टी फाइंड आउट करायचे आहे. क्रॉस प्रोडक्ट घ्या 1 इंटू 3 3 1 इंटू क्यू टी जे 4 क्यू टी इज इक्वल टू 3. हे आपलं फायनल आन्सर असेल क्यू टी इक्वल टू 3. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.